नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना केली जाते. कोणत्या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करावी, आपल्या कुलदेवीचे स्वागत कसे करावे, कोणती कामे आपण आवर्जून रोज केली पाहिजे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण ही एक सेवा आवर्जून रोज करायची आहे. या सेवेने घरातील कटकटी आजारपण नाहीसे होणार आहे. या सेवेने आपल्या घरातील निगेटिव्हिटी जाणार आहे. तर अशी कोणती सेवा आपण नवरात्रीच्या काळामध्ये रोज केली पाहिजे, त्याचप्रमाणे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. या दिवसापासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. 9 दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. देवीला 9 माळा अर्पण केल्या जातात, 9 नैवेद्य अर्पण केले जातात. प्रत्येकजण आपापल्या कुलाचाराप्रमाणे अनेक सेवा देवीच्या करत असतात. देवीच्या मूळ स्थानावर जाऊन देवीचे दर्शन घेतले जाते, देवीची ओटी भरली जाते. तर प्रतिपदेला आपण घटस्थापना कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी. सर्वपित्री अमावस्या तिथी ही 21 सप्टेंबरला उत्तर रात्री 1:23 आहे. त्यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होते. प्रतिपदा तिथी ही सोमवारी दिवसभर आहे. रात्री 2:57 प्रतिपदा तिथी संपते. प्रतिपदा तिथीवरच घटस्थापना केली जाते. तर आपण दिवसभरात कधीही घटस्थापना करू शकतो. पण अगदी शुभ मुहूर्तावर घटस्थापना करायची असेल, यावर्षी 2 शुभ मुहूर्त आहेत. तर या शुभ मुहूर्तावर आपण घटस्थापना करू शकतो. तर उद्या 22 सप्टेंबरला आपण राहू काळ आणि यमघंट काळ वगळून घटस्थापना करायची आहे. उद्या सकाळी सूर्योदय हा 6:19 आहे आणि सूर्यास्त हा 6:29 आहे. हिंदू धर्मामध्ये शुभ कार्य करण्यासाठी शुभ वेळ ही निश्चित केलेली जाते आणि शुभ मुहूर्तावरच केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते. त्यामुळे आपण राहू काळ आणि यमघंट काळ वगळून घटस्थापना करायची आहे. उद्या 22 सप्टेंबरला 7:49 पासून ते 9:19 राहू काळ आहे. तर यमघंट काळ हा 10:49 पासून ते दुपारी 12:19 यमघंट काळ आहे. हा काळ वगळून आपण घटस्थापना करायची आहे. तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सूर्योदयापासून 7:49 आपण घट बसवायचे आहेत. एवढ्या सकाळी तुम्हाला जर घट बसवणे शक्य नसेल तर दुसरा शुभ मुहूर्त हा 9:19 पासून ते 10:49 आपण घट बसवू शकता. या वेळेतही आपल्याला घट बसवणे शक्य नसेल तर तिसरा शुभ मुहूर्त हा 12:19 पासून ते 1:49 तिसरा शुभ मुहूर्त आहे. ज्यांना सायंकाळच्या वेळी घटस्थापना करायची आहे ते दुपारी 3:30 नंतर ते सूर्यास्तापर्यंत कधीही घटस्थापना करू शकतात. तर असे आहेत घटस्थापनेचे शुभ मुहूर्त. उद्या आपल्या घरोघरी घटस्थापना होईल. तर आपण आपल्या देवीचे स्वागत आपल्या घरामध्ये कसे करावे. उद्या आपण सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपण अंगण घर स्वच्छ करायचं आहे. आंघोळ करून झाल्यानंतर आपला उंबरठा स्वच्छ करायचा आहे. उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आणि मुख्य दरवाज्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायची आहे. उंबरठ्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचे आहे. त्याचबरोबर आपण देवीची पावले देखील उंबरठ्यावर रांगोळीने काढायची आहेत. त्यानंतर आपण आपल्या घराची देवपूजा करायची आहे. देवांची विड्याच्या पानावर पूजन करायचे आहे. काही जण व्यवसायानिमित्त जॉबनिमित्त बाहेर काही राहत असतात तर ते घटस्थापना करत नाही, तर त्यांनी ते बर्ड्याचे पूजन करायचे आहे. त्याचबरोबर देवपूजा करायची आहे. देवांची विड्याच्या पानावर पूजा करायची आहे. जरी तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी देखील आपण या 9 दिवसामध्ये अखंड दिवा लावायचा आहे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आवर्जून एक सेवा रोज करायची आहे. तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. तर यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे आणि त्याचबरोबर 2 लवंगा लागणार आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो घरामध्ये कापूर आहे तो घेतला तरी चालेल. तर एका वाटीमध्ये या 2 लवंगा आणि हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे. हा कापूर जाळत असताना आपण देवीची प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपण 99 मंत्राचा जप करायचा आहे. ओम आय ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, ओम आय ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा जप करायचा आहे. जोपर्यंत कापूर आणि लवंगा जळत आहेत तोपर्यंत आपण या मंत्राचा जप करायचा आहे. घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घराची निगेटिव्हिटी जाणार आहे. त्याचबरोबर घरामध्ये आजारपण असेल, कटकटी असतील त्याही कमी होणार आहेत. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तर आपण कापूर आणि लवंगा जाळलेला असतो. लवंगाची निर्माल्य राहील ते आपण लगेच टाकायचे नाही, तर आपण तसेच ठेवायचे आहे. 9 दिवस जे काही आपण लवंगा जाळतो त्याचे काही निर्माल्य असेल ते तसेच ठेवायचे आहे आणि ज्या दिवशी आपण घटाचे विसर्जन करतो त्यासोबत ते द्यायचं आहे. ही सेवा आपल्याला नवरात्रीमध्ये 9 दिवस रोज करायची आहे. तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केली तरी चालेल. तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली तर घरातील इतर व्यक्तींनी ही सेवा केली तरी चालेल.
ज्या व्यक्ती खूपच तापटा असतात, चिडचिड करत असतात, तर अशा व्यक्तींसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण ही सेवा आवर्जून करावी. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.